नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 36चा या व्हिडिओमध्ये चौथा, पाचवा, 6वा आणि 7वा प्रश्न सोडवणार आहोत। पूर्वीचे 3 प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये सोडवलेले आहेत, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर हे पुढील प्रश्न आपण आज सोडूया। प्रश्न ॲज इट इज ब्लँक पेजेसवर आपण लिहून घेतलेला आहे। राकेश एज इज लेस दॅन सानियास एज बाय 5 इयर्स। समजा सानिया यस आणि राकेश आर। आता राकेश एज म्हणजे ह्या राकेशचं एज इज लेस दॅन सानियास एज। आता सानियाचं एज किती आहे माहीत नाही आपणास, पण जे काही एज आहे सानियाचं त्यापेक्षा 5 इयर्स कमी आहे, लेस दॅन आहे सानियापेक्षा। म्हणजे सपोज आपण सानियासाठी x इयर्स घेऊ, म्हणजे सानियाचं एज किती होईल x इयर्स। मग राकेशचं किती होईल, सानियास एज लेस दॅन 5 इयर्स, म्हणजे सानियाचं एज x आहे आणि त्यापेक्षा लेस म्हणजे -5 करता येईल आपणास, हे येईल राकेशचं एज। सपोज दी सानियास एज इज x इयर। सानियासाठी आपण x इयर्स एज घेतलेला आहे। देन राकेशचे एज इज x - 5 कारण तो सानियापेक्षा 5 इयर्सने लहान आहे, म्हणून x - 5। आता द सम ऑफ देअर एजेस इज 27 इयर्स, म्हणजे सानियाचं एज आणि राकेशचं एज या दोघांची सम म्हणजे ॲडिशन किती आहे 27 इयर्स। देअरफॉर सानियास एज आणि राकेश एज किती दिलं आहे 27 इयर्स। 27 सानियाचं एज किती घेतलेलं आहे आपण x प्लस राकेशचं एज x - 5 आणि दोघांची ॲडिशन आहे 27 इयर्स। आता हे आपण सॉल्व करू। देअरफॉर x प्लस x आणि -5 म्हणजे प्लसनं ब्रॅकेट मल्टिप्लाय केला, काहीच फरक पडला नाही, फक्त ब्रॅकेट उडून गेलेला आहे आपला 27। आता x आणि x म्हणजे 2x होतील, 2x - 5 = 27 आलेलं आहे। आता हे -5 नको आहे आपणास, या साईडला फक्त x ठेवायचा आपणास, म्हणून -5 कॅन्सल करण्यासाठी येथे आपण +5 ॲड करू। 2x - 5 या साईडला +5 ॲड केले तर या साईडला आपण आपणास +5 ॲड करावं लागतील, म्हणजे आता हे -5 आणि +5 कॅन्सल होतील। मग या साईडला काय राहील 2x = हे होतील 32। आता आपणास फक्त x ची व्हॅल्यू काढायची आहे, इथे 2x आहे, म्हणजे 2 कॅन्सल करण्यासाठी ह्या 2 ने डिवाईड करू। या साईडला डिवाईड केलं म्हणजे या साईडला पण डिवाईड करावे लागेल, म्हणजे आता 2 कॅन्सल झाले, म्हणजे x राहील। x = हा भाग देता येईल म्हणजे 16। xचा आन्सर काय येईल 16। x ची व्हॅल्यू मिळाली। x आपण कशासाठी घेतलं आहे सानियाचं एज। मग आपणास काय काढायचं आहे राकेशचं एज आणि सानियाचं एज, दोघांची एज काढायचे। सानियाचं मिळालेलं आहे एज, तर मग हेन्स देअरफॉर द एज ऑफ सानिया इज 16। एज आहे म्हणून युनिट आपलं इयर येईल, अँड एज ऑफ राकेश इज। राकेशसाठी आपण काय घेतलं आहे x - 5 म्हणजे काय x ची व्हॅल्यू काढली आपण 16 आणि -5 म्हणजे 11 इयर्स। एकाचं 16 इयर एकाचं 11 इयर, दोघांची जर ॲडिशन घेतली आपण
एकाचं 16 इयर आलं आहे, एकाचं 11 इयर्स आले. दोघांची ॲडिशन घेतली 27 इयर्स, म्हणजे 27 इयर्स आपणास दिलं होतं. दोघांचं ॲडिशन 27 इयर्स आहे, म्हणजे आपलं आन्सर बरोबर आहे. नेक्स्ट येथे मित्रांनो, व्हेन प्लॅन्टिंग अ फॉरेस्ट द नंबर ऑफ जांभूळ ट्रीज प्लॅन्टेड वाज ग्रेटर दॅन दी नंबर ऑफ अशोका ट्रीज. म्हणजे दोन प्रकारची फॉरेस्टमध्ये झाडे लावण्यात आलेली आहेत. एक आहे अशोक आणि दुसरे कोणते ट्रीज आहेत, जांभूळ. हे अशोक आणि हे जांभूळ. आता प्लॅन्टेड वाज ग्रेटर दॅन, म्हणजे जांभूळ ट्रीज प्लॅन्टेड वाज ग्रेटर दॅन दी नंबर ऑफ अशोका ट्रीज बाय 60. म्हणजे आपणास अशोका ट्रीज माहीत नाहीत किती आहेत. समजा एक्स आपण अशोका ट्रीजसाठी घेतलं, तर मग जांभूळचे ट्रीज किती आहेत, अशोका ट्रीज बाय 60 ग्रेटर आहेत, म्हणजे एक्स प्लस 60 हे होतील जांभूळचे. आता मग आणि दोघांची ॲडिशन दिलेली आहे आपणास. त्याप्रमाणे आता सॉल्व करू आपण. सपोज म्हणजे एका फॉरेस्टमध्ये अशोक वृक्षाची जेवढी झाडे लावली त्यापेक्षा जांभुळाची झाडे 60ने जास्त लावली. तेथे दोन्ही प्रकारची एकूण झाडे किती आहेत, 200. तर जांभळाचे एकूण ट्रीज किती आहेत ते आपणास कॅल्क्युलेट करायचं आहे. सपोज दी अशोक ट्रीज आर एक्स. आपण अशोक ट्रीजसाठी एक्स गृहीत धरलेला आहे. देन दिलेल्या कंडिशननुसार देन जांभूळ ट्रीज अशोकपेक्षा 60 जास्त आहेत, म्हणजे एक्स प्लस 60 होतील. याचे एक्स आलेले आहेत आणि याचे एक्स प्लस 60. आणि दोघांची ॲडिशन दिली आपणास. अशोक ट्रीज नाऊ अशोका ट्रीज प्लस जांभूळ ट्रीज ही ॲडिशन दिलेली आहे 200 इक्वल टू 200. अशोक ट्रीसाठी आपण एक्स गृहीत धरलेला आहे. जांभूळ ट्रीसाठी एक्स प्लस 60 इक्वल टू 200. म्हणजे काय होईल, एक्स प्लस 60 हा ब्रॅकेट काढला तरी चालेल इक्वल टू 200. आता एक्स प्लस एक्स म्हणजे 2x आणि प्लस 60 इक्वल टू 200. ओके. आता हे 60 आपल्याला या साईडला फक्त एक्स ठेवायचा आहे, 60 नको आहे. म्हणून काय करू आपण, 60 या साईडला मायनस करू आणि या साईडला मायनस करू. म्हणजे या साईडचे 60 कॅन्सल होतील. 2x प्लस 60 मायनस 60 इक्वल टू 200 मायनस 60. देअरफॉर 60 कॅन्सल झालेले आहेत. म्हणजे इथे काय येईल, 2x इक्वल टू 200 मायनस 60 म्हणजे 140 होईल. आता आपणास फक्त एक्सची व्हॅल्यू काढायची, म्हणजे 2 हा कॅन्सल करायचा आहे. त्यासाठी आपण 2ने डिवाईड करू या साईडला आणि या साईडला पण आपण 2ने डिवाईड करू. म्हणजे एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट होईल. हे कॅन्सल झालं 2 तर एक्स इक्वल टू काय येईल, 2ने डिवाईड केलं बेस 14 0 म्हणजे 70. एक्सचा आन्सर येईल आपलं 70. एक्स आपण कशासाठी घेतलेलं आहे, अशोका ट्रीज, आणि त्यावरून आपणास एक्सची व्हॅल्यू टाकली तर जांभूळाची ट्री निघून जातील. त्याप्रमाणे जांभूळाची ट्रीज विचारले आपणास, तर जांभूळ ट्रीज इक्वल टू एक्स प्लस 60. एक्सची व्हॅल्यू किती आली आपली 70, म्हणजे 70 प्लस 60 इक्वल टू 130. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 70 आलेली आहे आणि जांभूळाची व्हॅल्यू किती आली 130. दोघांची जर ॲडिशन घेतली आपण 200 येते, हे 200 म्हणजे आन्सर आपलं राईट आलेलं आहे. जांभूळ ट्रीज किती आहेत 130. नेक्स्ट या प्रश्नामध्ये मित्रांनो, शुभांगी हॅज ट्वाईस ॲज मेनी 20 रुपी नोट्स ॲज शी वॉज 50 रुपी नोट्स. म्हणजे शुभांगीजवळ
50 रुपयांच्या जेवढ्या नोटा आहेत त्याच्या दुप्पट नोटा, डबल म्हणजे ट्वाईस, त्याच्या दुप्पट नोटा 20 रुपयांच्या आहेत. तिच्याजवळ एकूण 2700 रुपीज आहेत. तर तिच्याजवळ 50 रुपयांच्या नोटा किती आहेत ते आपणास कॅल्क्युलेट करायचं आहे. 50 रुपीज नोट, हाऊ मेनी 50 रुपीज नोट्स डज शी हॅव. सपोज समजा या 50 रुपीजच्या नोटा आहेत. हे नोट आहेत अशा. ह्या किती आहेत? 50 रुपीजच्या नोटा आहेत आणि ह्या नोटा आहेत 20 रुपीजच्या. हे डायग्राम काढायची नाही, फक्त समजण्यासाठी काढतोय आपण. ह्या 20 रुपीजच्या नोट आहेत. आता शुभांगी हॅज ट्वाईस ॲज मेनी 20 रुपीज नोट ॲज शी हॅज 50 रुपीज नोट. 50 रुपयाच्या नोटा जेवढ्या आहेत त्यापेक्षा दुप्पट नोटा 20 रुपयांच्या आहेत. म्हणजे 50च्या किती आहेत माहीत नाही आपणास. 50साठी आपण x गृहीत धरू. तर मग या 20 रुपीजच्या किती होतील? 2x होतील. डबल आहे म्हणून एक्सच्या डबल. आता ॲडिशन दिलेली आहे त्याप्रमाणे आपणास सॉल्व करता येईल. आता सपोज शुभांगी हॅव x notes of 50 rupees. x note of 50 rupees म्हणजे 50 रुपयाच्या नोटासाठी आपण x गृहीत धरलेला आहे. देन 2x notes of 20 रुपीज. मग 20 रुपयाच्या नोटा 2x होतील कारण त्या 50च्या डबल आहेत. रुपीज, कारण ही माहिती दिलेली आहे आपणास. आता दोघांची सम पण दिलेली आहे. किती? 2700 म्हणजे 50 रुपीज नोट्स, 50 रुपीज नोट्स, 50 रुपयाच्या नोट्स एक्स आहेत पण त्यांची अमाऊंट घ्यावं लागेल ना. समजा त्या किती नोट आहेत माहीत नाही आपणास, त्यांची अमाऊंट घ्यावं लागेल. अमाऊंट आणि प्लस 20 रुपीज नोट्स अमाऊंट. सांगतो काय आहे तर इक्वल टू हे दिलेलं आहे 2700. आता 50 रुपीजच्या नोट्स किती दिल्या आपणास? 50 रुपीजच्या एक्स आहेत, एक्स नोट आहेत. पण यांची व्हॅल्यू किती होईल? समजा 10 नोटा असतील 50 रुपीजच्या तर 500 होईल. पण किती नोट आहे तेच माहीत नाही आपणास. म्हणजे ह्या 50 रुपीज नोटला 50ने मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे ती अमाऊंट होईल 50 रुपयांची. तसेच 20 रुपयाच्या नोट्स आपल्या किती आहेत? 2x आहेत, 2x. त्याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? 20नं. आणि ही ॲडिशन येईल आपली 2700. आता हे सॉल्व करता येईल आपणास. देअरफॉर 50 इंटू x म्हणजे काय होईल? 50x प्लस 2x इंटू 20 म्हणजे 20 इंटू 2 40 होतील. आणि हे x 2x इंटू 20 म्हणजे 40x आणि इक्वल टू 2700. आता 50x प्लस 40x म्हणजे 90x होतील. दोघांची ॲडिशन इक्वल टू. देअरफॉर आता एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. इथे 90 आहेत. मग 90 कॅन्सल करण्यासाठी 90ने डिवाईड करू या साईडला आणि या साईडला आपण 90ने डिवाईड करू. डिवाईड केल्यानंतर हे कॅन्सल होईल. या साईडला फक्त x राहील आणि या साईडला 0 कॅन्सल. 9चा भाग जाईल, 9 त्रिक 27 हा 0 म्हणजे व्हॅल्यू येईल आपली 30. एक्सची व्हॅल्यू किती येईल? 30. यावरून आपणास हेन्स एक्सची व्हॅल्यू काढलेली आपण. हेन्स शुभांगी हॅज Shubhangi has 30 notes of 50 rupees. 50 रुपीजच्या नोट किती आहे तेच काढायचं होतं. 50 रुपीजसाठी आपण एक्स घेतला होता आणि एक्सची व्हॅल्यू आपण काढलेली आहे त्याप्रमाणे 50 रुपीज. एक्सची व्हॅल्यू आपली आली 50 रुपीज. मग एक्सची अमाऊंट किती होईल ती जर आपण काढली
म्हणजे 30 × 50 घ्यावं लागेल, ही होईल एवढी 20ची अमाऊंट, त्याप्रमाणे आपणास काढता येईल. आणि दोघांची ॲडिशन घेतली तर ही होईल 2700. नेक्स्ट, आता या प्रश्नामध्ये मित्रांनो, विराट मेड ट्वाईस ॲज मेनी रन्स ॲज रोहित, म्हणजे विराटने रोहितपेक्षा दुप्पट, ट्वाईस म्हणजे डबल, विराटने रोहितपेक्षा दुप्पट रन काढले. रोहितने किती काढले माहीत नाही आपणास, म्हणजे आपण रोहितसाठी काय करू, एक्स गृहीत धरू. तर मग विराटने किती काढले, विराटने डबल काढले रोहितपेक्षा, म्हणजे 2x होईल. आता आणि दोघांची सम पण दिलेली आपणास. द टोटल ऑफ देअर स्कोअर्स इज 2 लेस दॅन अ डबल सेंचुरी. डबल सेंचुरी म्हणजे काय, सेंचुरी म्हणजे 100, डबल सेंचुरी म्हणजे 200, आणि 2 लेस दॅन, 2 लेस आहेत त्याला, म्हणजे डबल सेंचुरीपेक्षा 2ने कमी म्हणजे 198. म्हणजे फक्त यांनी 198 न देता असं एवढं एक सेंटेन्स दिलेलं आहे. एवढ्या सेंटेन्ससाठी आपण काय घेणार आहोत, फक्त 198, म्हणजे दोघांची ॲडिशन दिलेली आहे 198. हाऊ मेनी रन्स डीड ईच ऑफ देम मेक, तर प्रत्येकाने रन किती काढले ते आपणास कॅल्क्युलेट करायचं आहे. सपोज आन्सरमध्ये, सपोज रोहित स्कोअर म्हणजे रन काढले, म्हणजे स्कोअर केला, स्कोअर्ड रन्स एक्स. रोहितने जर एक्स काढले, देन विराटनं डबल काढले रोहितपेक्षा, देन विराट स्कोअर रन्स विल बी 2x. ओके, दे स्कोअर टुगेदर 2, हे सेंटेन्स लिहून घेऊ आपण, 2 लेस दॅन अ डबल सेंचुरी रन्स. याचाच अर्थ काय होतो, दॅट इज 200 मायनस 2 म्हणजे काय, 198 रन्स. ओके, आता दोघांच्या रन्सची ॲडिशन घेऊ आपण. आता रोहित स्कोअर आणि प्लस विराट स्कोअर, दोघांनी किती रन काढले आणि त्यांची ॲडिशन काय आलेली, 198, म्हणजे 2 सेंचुरीला 2 रन कमी आहेत, म्हणजे 198. आता रोहितने काढलेले एक्स आहेत आणि विराटने काढलेले 2x आहेत, म्हणजे एक्स प्लस विराटसाठी 2x आणि इक्वल टू 198. एक्स प्लस 2x म्हणजे 3x इक्वल टू 198. आता एक्सची व्हॅल्यू काढायची, म्हणजे इथे काय करू आपण, 3xला 3ने डिवाईड करू, आणि मग या साईडला डिवाईड केल्यामुळे या साईडलाही डिवाईड करावं लागेल. 3 कॅन्सल होतील, फक्त काय राहील या साईडला एक्स. आता एक्स 3ने डिवाईड करता येईल, 3 सक 18, एक राहील, आणि 3 सक 18, 66. एक्सची व्हॅल्यू काय येईल, 66 रन्स. आता एक्सची व्हॅल्यू काढली, एक्स म्हणजे काय, रोहितने काढलेले रन, त्यावरून विराटचे डबल होतील याच्या एक्स, आणि 2xची व्हॅल्यू काढू आपण. 2x म्हणजे 2 × एक्सची व्हॅल्यू 66 इक्वल टू 132. एक्सची काढली, 2xची काढली. एक्स म्हणजे रोहितचे रन आणि 2x म्हणजे विराटचे रन. हेन्स रोहित scored 66 runs and Virat scored 132
रन्स. आता दोघांची ॲडिशन 198 येते का पाहू आपण. एकाची 66 आहे आणि एकाची 132 आलेली आहे. हे याच्या डबल आहेत. तर 8, 9 आणि 1 दोघांची ॲडिशन किती येते रनची 198. म्हणजे दोघांच्या रनची ॲडिशन आपली 198 आलेली आहे. म्हणजे आन्सर आपलं बरोबर आहे.